माझं चुकलं. आय एम सॉरी. मी चुकलं माझं. नेत्रा, तू बरोबर होतीस. मी तुझ्यावरती विश्वास ठेवायला होता. मी ती इंद्राणी खोटारडी, ती रूपाली माझ्या तोंडावर मला सांगून गेली आहे की तुमच्या वडिलांना मी चुकीची औषधे देऊन त्यांना अधू केले आणि ती माझ्या वडिलांच्या भल्याचा विचार करते. इंद्राणीला या घरात आणणं हा रूपालीचाच डाव असणार होता, आहे. आणि मी मूर्ख त्या अधोक्षच्या बोलण्यात फसलो, अडकलो. तू आता बघ त्या अधोक्षचं मी काय करतो ना, तू बघच. नाही साहेब, तुम्ही आता काहीच करू नका. मग काय बघत बसू? तसं नाहीये साहेब, पण आता काही करून म्हणजे काहीच उपयोग होणार नाही त्याचा. अगं मग ह्या सगळ्याचा सोक्षमोक्ष नको का लावायला आपण? साहेब तुमचं बरोबर आहे, पण रुपाली बाईसाहेबांनी हे सगळं खूप हुशारीने केलं. तुमच्या लक्षात येतंय का? सगळ्यात आधी त्यांनी बंटी मामांना तुमच्या आणि आजींसमोर येऊन त्यांच्या विरोधात बोलायला लावलं, जेणेकरून तुमचा आणि आजीचा त्यांच्यावर विश्वास बसेल. आणि मग त्यांनी बंटी मामांमार्फत इंद्राणीताईंना घरात आणले. साहेब या सगळ्यामुळे आजींचा इंद्राणीताईंवर खूप विश्वास आहे आता. आणि साहेब त्यात जर तुम्ही असा काहीतरी कठोर निर्णय घेतला तर त्याचा उलट परिणाम होईल. साहेब गेल्या काही दिवसात घरातली प्रत्येक व्यक्ती म्हणजे अद्वैत साहेब सोडून प्रत्येक जण रुपाली बाईसाहेबांच्या विरोधात गेलाय, त्यांच्यापासून दूर गेलाय. आणि रुपाली बाईसाहेब आता त्याच माणसांना परत जोडण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करतायत, असं दाखवून की त्या सगळ्यांबद्दल चांगला विचार करतात. आणि त्याची सुरुवात त्यांनी आजींपासून केली आहे. मी आईशी बोलू का? पण त्यांना कसं पटेल? त्यांचा खूप विश्वास आहे इंद्राणीताईंवर, त्या त्यांच्या बोलण्यात अडकल्या आहेत. मग काय करू नेत्रा? मला काही सुचत नाही. हे रुपाली अजून किती खालच्या थराला जाणार आहे काही कळत नाही. तू सांग आपण काय करायचं मग आता? हे जे काही घडतंय ते देवी आईच्या मनात आहे म्हणून घडते असं समजायचं. म्हणजे कदाचित इंद्राणीताईंचं या घरात येणं देवी आईच्याच मनात होतं. त्यांना जरी रुपाली बाईसाहेबांनी या घरात आणलं असलं तरी त्यांच्या या घरात येण्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ आहे. साहेब मी बघते काय करायचं ते. ह्या घरात तिच्या बाबतीत एवढं सगळं घडून गेल्यावरही ती ह्या घराच्या भल्याचाच विचार करते. आजी काही हवं होतं का तुम्हाला? काय झालं? कसला एवढा विचार करताय? मला ना काही सुचेन असं झाले. रुपालीच्या बाबतीत आपण काय काय विचार केले. आता तू काय, शेखर काय, तुम्ही खोटं बोलणार नाही. पण इंद्राणी मनातलं ओळखते, तिला जास्त कळतं. तिच्या मते रुपाली बाईसाहेबांचं जे सत्य आपल्याला माहितीये तेच अंतिम आहे आजी. तसं असेल तर मग रुपाली घराच्या भल्याचा कसा विचार करते? आजी असं काही नाहीये. रुपाली बाईसाहेबांनी या घराच्या भल्याचा विचार कधीच केला नाही आणि करणार सुद्धा नाही. त्यांनी आजपर्यंत फक्त स्वार्थाचा विचार केलाय. पण मग इंद्राणी आजी मी काय म्हणते ते एकदा शांतपणे ऐकून घ्या. इंद्राणीताई आपल्या सगळ्यांशी खोटं बोलतायत. असं कसं बोलतेस तू? इंद्राणीला मन ओळखण्याची शक्ती आहे, तिला सगळं कळतं म्हणून तर तिने रुपालीच्या मनात काय चाललंय ते मला सांगितलं. शिवाय आपल्या घरातल्या सगळ्यांच्याच मनातलं तिने अगदी अचूक ओळखलंय. मग तू असं कसं म्हणू शकतेस की ती खोटं बोलतेय? आजी मी तुम्हाला आता नीट नाही समजावू शकणार, पण विश्वास ठेवा माझ्यावर, मी खरं बोलते तुमच्याशी. नेत्रा तुझ्यावर विश्वास आहे, पण इंद्राणीवर अविश्वास दाखवला तर तिला ते नाही आवडणार. पण आजी आता त्यांना काय वाटतं? संध्याकाळी आपण काय करूया जेवायला?
आई बाबांना सूप द्यायची वेळ झाली. झालंय का तयार सूप? आणि आज बुधवार आहे ना, पालक सूप देतो आपण. नाही नाही, तुम्ही घाबरू नका, मी नाही जाते बेडरूम मध्ये. तुम्ही सांगितलंयत ना मला एकदा की बेडरूम मध्ये येऊ नकोस. मी नाही येणार आई. फक्त बाबांना आतापर्यंत जसं सगळं वेळेत देत आलोय आपण, तसं मिळावं, सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून काळजीपोटी बोलले मी. आजी इंद्राणीताईंना या घरात खूप आशेने घेऊन आल्यात ना. त्यांचा खूप विश्वास आहे ना इंद्राणीताईंवर. त्यांना तर खरंच असं वाटायला लागलंय की इंद्राणीताईंमुळे घरात सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यांच्या दृष्टीने खरंच तसं व्हायला लागलंय. त्यांना असं वाटतंय सगळं नीट होत आहे. त्यात जर आता तुम्हीच इंद्राणीताईंबद्दल जाऊन सांगितलं असं रागाच्या भरात, तर त्यांना त्रास नाही का होणार? साहेब, तुम्हालाही माहिती आहे आता सध्या घरात काय चाललंय. एवढे वाद होत आहे, त्यात आजोबांचंही असं आहे. आणि त्यात तुम्ही जर असं सांगितलं की इंद्राणीताईंना घराबाहेर काढा, तर होईल का सहन त्यांना हे सगळं? म्हणून म्हणते असं नका करू. आजीना आत्ता काहीच नका बोलू. चालेल, लेक्चर देऊ की अजून काही बाकी आहे? तू बोल ना. तसंही तुला आवडतं ना सतत बोलायला, लोकांना काहीतरी सांगत राहायला. बोल तू. साहेब, मला माहिती आहे तुम्हाला माझा राग आलाय. काय झालं? लाज वाटली स्वतःची? पण काही हरकत नाही. तू ना अशीच दारू पित राहा, म्हणजे दुर्लक्ष करणं सोपं जाईल तुला माझ्याकडे. आत्ता करतोयस ना तसंच. लायकी काढणार होतास माझी? आलं लक्षात? कळली स्वतःची लायकी काय? लायकीत राहायचं. पुन्हा जर लायकी काढण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी आहे. आणि इंद्राणी, ते मी आजी, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं ना की मी इथे ज्या कामासाठी आले त्यासाठी जर तुम्ही माझ्यावर अविश्वास दाखवला तर ते कधीच साध्य होणार नाही. नाही, तसं नाही. मग कसं आजी? तुमच्या मनात माझ्याविषयी नेत्रा किंवा इतर कुणीतरी काहीतरी संशय निर्माण करताय. पण जर हे असंच होणार असेल तर कठीण आहे सगळं. आजी, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर आपल्याला औषधं देतो आणि मग आपण बरे होतो. पण जर पेशंटने डॉक्टरवर अविश्वास दाखवला तर तो कसा बरा होणार आहे? आजी, मला असं वाटतं की हीच वेळ आहे. नेत्रामुळे तुमच्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण होतोय, तेव्हा आपण इथेच थांबूया. तुमच्या घरात सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून मी इथे आले होते. पण जर मी माझं कामच पूर्ण करू शकणार नसेल तर मला माझी फीजही नको. येते मी. थांब इंद्राणी, असं नको करूस. नाही, मला कळतंय की हे काय जे घडतंय ते तुला नाही आवडत आहे. पण मी म्हातारी काय करू ग? मला काही कळत नाहीये म्हणून मग. आजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी सगळं व्यवस्थित करेन आणि त्यासाठी तुम्हाला माझ्यावर फक्त विश्वास ठेवायचा होता. जमणार आहे तुम्हाला? हो, पण तू थांब. हवं असेल ना तर हात जोडून मी तुझी माफी मागते. आजी,
तुम्हाला कुणीही काहीही सांगितलं तरी तुम्ही मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही. पण तू जाऊ नकोस. थांब. इंद्राणी, या घराला तुझी खूप गरज आहे ग. काय झालं? काही नाही. झोप पूर्ण झाली नाही ना की आपली मानसिक स्थिती जरा, आणि त्यात तू मन वाचतेस. आई? हो, काळं मीठ देते मी, थोड्या वेळाने देते. हा, ही का आली होती आत्ता इथे? काय म्हणजे हिला काय काय हवं असतं ना मला काही कळतच नाही. काळं मीठ मागायला आली होती आता. कशासाठी? काय माहित, मला मुळात हेच कळत नाहीये की आई इथे या घरात का घेऊन आल्या तिला. आई, ती बाई या घरात येण्यासाठी फक्त आजी नाही, बंटी मामा सुद्धा जबाबदार आहे. बंटी? हो. कसं काय? आता ते काय कसं ते मी आज बघतो आणि सांगतो तुला. आधी तू काय करणार आहेस? काय करणार म्हणजे मी बघतो की ही बाई या घरात येण्यामागे नक्की काय काय गोष्टी आहेत. चल मी ब्रेकफास्ट करतो. शेखर आणि नेत्रा काय कमी होते तर आता या बावळटाला संशय यायला लागलाय. कठीण आहे सगळं. साहेब, तुम्ही शेखर साहेबांशी असं का वागताय? तुम्हाला माहितीये त्यांचा किती जीव आहे तुमच्यावर. तुमच्या या अशा वागण्याने त्यांना खूप त्रास होत असेल. तुला जर हेच सगळं बोलायचं असेल ना तर आत्ताच्या आत्ता खाली उतर. साहेब, सिरियसली. आणि हल्ली इथलं सगळंच कळतंय तुला, सो तू एकटी जाऊच शकतेस घरी. हवं तर मी ऑटो पकडून दे. चल. साहेब, मी तुम्हाला एकट्याला कुठेही जाऊ देणार नाही. मग शांत बसायचं काय घेशील? गुड. हे असंच शांत बसून राहायचं. साहेब, आपण कुठे चाललोय? बंटी मामाकडे. इथून पुढे सगळ्या गोष्टी मी स्वतः कन्फर्म करणार आहे. आधी सारखा लोकांवर विश्वास नाही ठेवणार आहे. आय विश मी आधीपासूनच लोकांवर विश्वास ठेवलाच नसता.
इंद्राणी, कुठे निघालीस? मी निघते आता. अगं असं काय करतेस? आजी, मी तुम्हाला सांगितलं होतं ना की माझ्यावर अविश्वास, माझ्यावर संशय मी खपवून नाही घेणार. माझ्यावर अविश्वास म्हणजे माझ्या भक्तीवर अविश्वास दाखवल्यासारखं आहे. मला निघावं लागेल. इंद्राणी, नको जाऊस. माझ्याकडून चूक झाली. ही चूक पुन्हा पुन्हा होत राहणार आहे आजी. त्यापेक्षा मी इथून गेलेलं बरं. तुला ना खूप आशेनं मी या घरात आणलं होतं. मला वाटलं होतं तू आल्यावर या घरात सगळं व्यवस्थित होईल याची मला खात्री होती. म्हणजे मला म्हणायचंय, मला खात्री आहे म्हणून तर तुला भेटले ना मी. मला माझाही वेळ वाया घालवायचा नाही आणि तुमचाही. येते मी. ह्या घरातलं सगळं काही लवकरात लवकर व्यवस्थित होऊ दे अशीच मी त्रिनयना देवीकडे प्रार्थना करेन. काळजी घ्या. आई, आई, काय झालं नक्की? त्या इंद्राणी मॅडम असं कसं घर सोडून निघून गेल्या? आणि कुणाला संशय आला? म्हणजे काय म्हणत होत्या त्या नक्की? आई, मला सांगता का नक्की काय झालंय ते? म्हणजे त्या इंद्राणी मॅडम इथे आल्यामुळे सगळं व्यवस्थित होईल असं वाटत होतं आणि अचानक त्या घर सोडून निघून गेल्या. कुणी अविश्वास दाखवला? ती नेत्राने. का असं होतं आपल्या घरात? या घराचं चांगलं व्हावं म्हणून घेऊन आला होतात ना तुम्ही इंद्राणी मॅडमना इथे. आणि हे सगळं काय झालं? आजी, काय झालं आजी? तुम्ही काय रडताय? हा, जे व्हायला नको तेच झालं. आता काय होणार आहे आपल्या या घराचं? आजी तुम्ही सांगा मला, काय झालंय? इंद्राणी घर सोडून गेली. गेल्या? अशा अचानक? ती म्हणत होती की आई, आई, मी खरंच सांगते तुम्हाला, मला सांगा, मी घेऊन येते त्यांना या घरात परत. म्हणजे इंद्राणी मॅडम या घरात असल्यामुळे सगळं व्यवस्थित होणार असेल, या घरात त्या असल्यामुळे जर सुख, शांती, समृद्धी नांदणार असेल, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मन वाचता येतं, त्यामुळे सत्य काय आहे हे जर त्यांना कळणार असेल ना आई, तर इंद्राणी मॅडमनी या घरात असणं खरंच खूप गरजेचं आहे. तुम्ही मला फक्त सांगा, मी घेऊन येईन त्यांना इथे. आजी तुम्ही आधी चला आत, तुमच्या खोलीत जाऊन बोलूया. नाही नाही, तुम्ही बोला, बोला इथे शांतपणे. मी जाते. हा, आज बड्डी मामा घरी येऊन सगळं सांगणार होते, पण त्याआधीच इंद्राणीताई निघून गेल्या. यामागे नक्कीच बाईसाहेबांचं काहीतरी कारस्थान आहे. आज संध्याकाळी अद्वैत साहेब बंटी मामांना घ्यायला जाणार आहेत. त्यांच्या जीवाला काही, मला शेखर साहेबांना सांगावं लागेल. अक्कल नाहीये का रे तुला? काढ काढ, तू ना माझीच अक्कल काढ. आता मी फोन कट करते, याचा काहीतरी अर्थ आहे की नाही? बघितलं साहेब, तुमच्या लक्षात येत आहे का साहेब, बंटी मामा असे पसार होऊन नाही चालणार.
ते गेले तर त्यांच्याबरोबर अनेक गुपितं सुद्धा जातील. साहेब तुम्ही एकदा शांत डोक्याने विचार करा. तुमच्या सगळं लक्षात येईल. मी तुम्हाला म्हणाले होते ना, इंद्राणी ताईंना बंटी मामा घरात घेऊन आले. आज बंटी मामांना तुम्ही इतके प्रश्न विचारले पण त्यांनी एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांनी म्हटलं ते संध्याकाळी तुम्हाला भेटतील, पण त्यांचा फोन आता बंद येतोय. आणि इंद्राणी ताई सुद्धा घरातून निघून गेल्यात. तुम्हाला कळतंय काय सगळं काय चाललंय? काहीतरी खूप मोठा घोळ आहे. अद्वैत, नेत्रा म्हणते ते बरोबर आहे. चल आपण जाऊया आतोषकडे. मी नाही येणार आहे कुठे. पण का? बाबा मी येतो. आपण तिथे जाऊन बघूया आधी. मी गाडी काढतो, तुम्ही या. नेत्रा, तू अद्वैत बरोबर घरी जा, मी आलोच. बंटी घरी असेल. खोटं बोलू नकोस. मी काय खोटं बोलते? रुपाली बऱ्या बोलायला सांगा. अधोक्षज कुठे आहे? हो असं काय करतं? मला कसं माहित असणार आहे? ना तर मी घराबाहेर गेले ना तो इकडे आलाय. तू काय आम्हाला मूर्ख समजतेस? मी तुला शेवटचं विचारतोय, अधोक्षज कुठे आहे? अहो शेखर, असं काय करताय? आता कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? अगदी बरोबर वेळेला तू त्याला गायब केलंस ना. गायब? काय झालंय बंटीला? ही नाटकं ना तिकडे अद्वैतकडे, इथे नाही करायची. कळलं? तेजस, तू बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीयेस ना? बघू जरा मोबाईल देते. मोबाईल दे ना. मी सांगतोय बाबा, हिनेच त्याला कुठेतरी गायब केलं असणार. रुपाली फोन दे. अहो असं काय करताय शेखर? निदान यावेळेला तरी विश्वास ठेवा ना माझ्यावर. मी नाही काही केलंय. तुम्ही का असं करताय? मी सहन करते म्हणून किती त्रास देताय मला. सहन तर आम्ही करतोय रुपाली तुझी नाटकं. फोन दाखव आणि विषय संपव. तेजस, हे तुझी नाटकं बंद कर. सांग अधोक्षज कुठे आहे? शेखर असं काय करताय? मला खरंच नाही माहिती बंटी कुठे आहे. शेखर, अरे काय झालं? आई काही नाही. ही बोला ना. थांबलात का? बोला. आई आधी आई काय झालं? तू रडत का होतीस? आधी बघ ना शेखर, आणि तेजस कसं करतायत ते. आता मला म्हणतात की बंटी कुठे? सांग मला खरंच माहित नाही. अरे बंटी कुठे? हो ना, मग दाखव ना फोन. तेजस आवाज खाली. आणि माझा सोड रे. तू ह्यांना बाबा म्हणायचं का थांबवलंस? बोल ना. या व्यक्तीने काही नाही केलं तुझ्यासाठी. बोल. पण तरी तू त्यांना बाबा म्हणून हाक मारतोस का? नाही. मग मी अशा क्रिमिनल माइंडेड बाईला आई म्हणून कसं काय हाक मारू? तेजस, माइंड युअर लँग्वेज. क्रिमिनल माइंडेड वगैरे नाही आहे. अद्वैत, तुला कळत नाही आम्ही काय सांगायचा प्रयत्न करतोय. तू इतकी वर्ष लंडनला होतास. बाई, अरे या बाईला माझ्यापेक्षा चांगलं अजून कोणीच ओळखू शकत नाही. बोलू दे त्याला. जे मनात आहे ना ते सगळं बोलून टाकू दे एकदा. मी विचार सुद्धा केला नव्हता रे. स्वप्नातही विचार केला नव्हता की तेजस माझ्याबद्दल असा विचार करत असेल. आधी तुला म्हटलं नाही नाटकं माझ्या समोर करायची नाहीत म्हणून? आणि ज्या दिवशी अद्वैतलाही नाटकं कळतील ना. तेजस, ठीक आहे, मी काही नाही बोलत. आता मी काहीच बोलत नाही. पण तू जा आणि त्या बाईचा फोन चेक कर. बघ ती बंटी मामाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे की नाही. बंटी मामा भाऊ आहे तिचा. का नसेल ती बंटी मामा बरोबर कॉन्टॅक्ट मध्ये? साहेब, मी मगाशी पण तुम्हाला हेच सांगायचा प्रयत्न करत होते. हे सगळं दिसतं तेवढं साधं नाहीये. तुमच्या का लक्षात येत नाहीये?
ते दोघंही एकत्र गायब झाले. मग याच्याशी आईचा काय संबंध आहे? साहेब, बंटी मामा, रुपाली बाई साहेब आणि त्या इंद्राणी ताई या सगळ्यांनी मिळून हे सगळं घडवून आणलं. ते तिघं एकमेकांना सामील आहेत. अद्वैत, अधोक्षजने रुपालीच्या सांगण्यावरनं इंद्राणीची आईशी ओळख करून दिली आहे. आता आलंय तुझ्या लक्षात? ठीक आहे, तुम्हाला वाटतंय ना मी दोषी आहे? फक्त वाटत नाहीये, तू आहेस. आणि हिम्मत असेल ना तर कबूल कर. आज अधोक्षजची चोरी पकडली जाईल म्हणून तो तुझ्या सांगण्यावरनं गायब झालाय. आणि एवढंच आहे तर तू दाखव ना फोन. ठीक आहे, चेक होते माझा फोन. आधी बघ बघ. त्यांचं म्हणणं आहे ना की मी बंटीला गायब केलंय. बघ बघ, मी बोलले तरी का त्याच्याशी? बघ तू. प्लीज आधी, प्लीज बघ माझा फोन. आई, यांच्या ऐकण्यावरून मी का फोन चेक करू तुझा? त्यांचा विश्वास नाहीये तुझ्यावर, पण माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. मी फोन नाही चेक करणार. जाऊ नका, मला नाही जाणून. आई, माझं ऐकून तर घे ना. मला आता एकटीला राहू दे. आई, आज पुन्हा एकदा आईवरती खोटा आरोप केला तुम्ही. काहीही संबंध नसताना तिला मध्ये आणलात. इथून पुढे तरी आईवरती आरोप करताना 100 वेळा विचार करा मिस्टर राजाध्यक्ष. चल. सोडा माझा. काय करताय तुम्ही? अगं, सोडणार आहे हात? कसं कळत नाही ग तुला? हे बघ, बेडकाने स्वतःमध्ये किती हवा भरली ना तरी तो बैल होत नाही, बेडूकच राहतो. तुझा भ्रमाचा भोपळा असाच फुटणार आहे. समजून घे जरा. इतकी खड्डे खणलेस माझ्यासाठी, पण शेवटी तूच तोंडावर आपटलीस ना. का कळत नाहीये तुला? नाही, पण तुझ्या हिमतीचं, तुझ्या आत्मविश्वासाचं खरंच कौतुक वाटायचं मला. पण आता तू जे करतेस ना, तो मूर्खपण आहे ग. नको करूस असं. तुझ्या लक्षात येत आहे का, इतकं सगळं होऊन सुद्धा मी अजूनही इथेच आहे, याच घरात, माझ्या जागी. मुंगीने वारुळ रचावेत, पर्वत उभा करण्याच्या फंदात पडू नये. झेपत नाही ते. पण तुझी हौस असणारच तर कर प्रयत्न, भरपूर प्रयत्न कर. पण एक गोष्ट सांगू का, आता मी जे करणार आहे ना त्यापुढे निभाव नाही लागणार आहे तुझा. चिरडलीच असशील तू. तुझा डाव संपलाय आता नेत्राबाई. माझा खेळ सुरू झालाय. वेट अँड वॉच. बायको, चल माझ्यासोबत चल. आपण निघूया इथून. इथे थांबून काय करतेस? काही घडलं नाही, काही घडणारही नाही.
तूही माझ्यासारखीच झाली आहेस. चल, हे दार तुझ्यासाठी बंद झालं, पण यमाईने तिचं दार उघडलंय तुझ्यासाठी. चल. सोडा. मी जिवंत आहे. मरणाने माझी स्वप्न पूर्ण व्हायची आहेत. माझी स्वप्न पूर्ण होईपर्यंत मी जिवंत राहणार. म्हणणार नाही. स्वप्नात जागी हो आणि बघ, काय अवस्था झाली तुझी. सगळं संपलं. सगळं संपलं. शेखर. 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 लांब. काय झालं? काय केलं तुम्ही आता? काय झालंय काय? कमॉन, आता हे सगळं करून तुम्ही मलाच प्रश्न विचारताय. अरे तू कशाबद्दल बोलतोयस? तुम्ही आईला काय केलं आता? मी काय केलंय? तू अच्छा, तिने तुला काहीतरी सांगितलं वाटतं. अरे एक नंबरची नाटकी बाई आहे ती. काही बोलते, कसंही वागते. मी तर म्हणतो तू तिला एखाद्या चांगल्या सायकॅट्रिस्ट कडे घेऊन जा. काय बोलताय तुम्ही? ओ अच्छा, आता हा प्लॅन आहे का तुमचा? म्हणजे आईला त्रास द्यायचा, तिला टॉर्चर करायचं आणि वर तिला सायकोलॉजिकल केस म्हणायचं. शेम ऑन यू मिस्टर राजाध्यक्ष. मला लाज वाटते तुम्हाला माझे वडील म्हणायला. मला सांगा, तुम्ही काय केलंय तिला? ती का घाबरली एवढी? अरे मी काय केलंय? तीच विचित्र वागते. एकदम घाबरते काय, अंगावर धावून येते काय, काहीही बडबडते काय. आणि तू मला काय विचारतोयस? मी तिला काहीही केलेलं नाहीये. अरे तिला जाऊन विचार ना, तिला काय झालंय ते. तिला नीट बोलताही येत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतो. अरे नाटकी बाई आहे ती. ही नाटक थांबव तुम्ही. आई बाली. तिला वर बस. उठ. वर ये. वर बस. बस. हाऊ डेअर यू. हात कसा लावला तुम्ही आईला? अरे
मी ते शेखर काय केलंय रे? आई मी खरंच काही केलं नाही. खोटं नका बोलू तुम्ही, सगळं क्लिअर दिसतंय. अरे पण माझं ऐकून तर घे. काही ऐकून घ्यायचं नाही मला तुमचं, बास झाला आता. बाबा तुम्ही मला सांगा काय काय झालंय. अरे तेजस मी खरंच काही केलं नाहीये. अरे तिने स्वतःला स्वतःला का मारून घेईल ती? थांब ना अद्वैत, ऐकून घे ना आधी. तेजस तू मध्ये पडू नकोस. यू स्टे आउट ऑफ इट. त्यांनी माझ्या आईला मारलंय ना, मग मी बघेन काय करायचं ते. तू मध्ये नाही पडायचंस. मी मध्ये बोलत नाहीये, पण तू डायरेक्ट कन्क्लुजनला का पोहोचतोयस? तू इकडे, तू इकडे. हे बघ, दिसतंय ना तुला? काय गैरसमज काय झाला? दिसत नाहीये का तुला? आणि तू तुझं तोंड बंद ठेव. तूच भरवल्यात नको नको त्या गोष्टी बाबांच्या डोक्यात. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं, सांगितलं ना तुम्हाला. आई आई का थांबवलंस ग मला तू या घरात? गेलो असतो ना आपण. बघ ना, आज काय दिवस आले तुझ्यावर. ज्या माणसावर तू एवढं प्रेम करतेस तोच माणूस तुला पट्ट्याने. आई तू ऐक माझं, आपण आत्ताच्या आत्ता इथून निघून जाऊया. आता काही झालं, कोणी काही बोललं तरी आपण नाही थांबायचं या घरात. आणि या माणसाचं तर तोंडही बघायचं नाहीये मला. अद्वैत, आधी असं नको म्हणू. वडील आहेत ते तुझ्या आधी. हे बघ, मी माझ्या नशिबात जे आहे ना ते मला भोगावंच लागणार आहे आधी. पण असं बोलू नको. त्यांना काय करायचंय ना ते करू दे. माझा जीव गेला ना तरी चालेल आधी, पण तू त्यांना सोडून नको जाऊ. इथेच थांबू आपण. नाही आई, तू ऐक ना माझं, आपण जाऊया तिथून. तुम्ही या लेवलला जाल असं कधीच वाटलं नव्हतं मला. इतका मोठा बिझनेस उभा केलात तुम्ही, इतका पैसा कमवलात, बाहेर एवढं नाव आहे तुमचं, पण काय उपयोग आहे या सगळ्याचा? माणूस म्हणून किती वाईट आहात तुम्ही. मला वाटायचं कधीतरी कळेल तुम्हाला, कधीतरी तुम्ही आईबद्दल चांगला विचार कराल. आज तुम्ही जे केलं ना त्यानंतर सगळं संपलं. आणि तुम्ही जी चूक केली त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. मी आता मम्मी होणार आहे आणि तुझ्यामुळे माझी लाईफ मध्ये सगळं चांगलं घडतंय. तू मला माझा आधीचा तेजस परत केलंय. तू मला सांग, मी तुझ्यासाठी काय करू? सांग मला, एनिथिंग. काय बोलताय तुम्ही? माझ्यामुळे काही झालं नाही. आणि तुम्हाला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे ना, मग तुमच्या चेहऱ्यावर जे हसू आहे ना ते कायम असंच ठेवा. अरे तो रेवानुच्छे. थँक्यू. बरं, थँक्यू. किती वेळा आभार मानाल? बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती की यापुढे सगळं पौष्टिक खायचं आणि तुम्हाला जे काही खावंसं वाटतंय ते सगळं मी बनवून देणार. पिझ्झा
हेच मी म्हणणार होते, बाहेरचं अजिबात काही खायचं नाही. सगळं मी बनवून देणार, बाहेरचं खायचं नाही. बुंदी पण सगळं ठीक आहे, फक्त पौष्टिक खायचं. आणि हो, मी माझ्या आईशी सुद्धा बोलले, तिला मी पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते विचारले, तर ते पण मी तुमच्यासाठी बनवेन. कडवे होते, खावे लागतील. बस. अहो, ऐकलत का? तुम्ही आता पणजोबा होणार आहात. आपला तेजस बाबा होणार आणि फाल्गुनी आई होणार आहे. आता घरात छोट बाळ येणार आहे. छोट बाळ येणार आहे. आई होणार आहे मी तुमच्या बाळाची. माझ्या पोटात तुमचं बाळ वाढतंय. हे काय होत बसलं हो? गावात काय तोडला कुठला मी? आजी, आजोबा, आजोबा काय झालं? अहो, काय झालंय? काय होतंय? आजोबा, आम्ही सगळे इथे आहोत. आजोबा, भूक लागली वाटतं त्यांना. अहो, नेत्रा पेज घेऊन येईल लवकर. शांत व्हा बघू. आजी, मी बाहेर थांबते. आजोबा शांत झाले की मला बोलवा, मी येते. ताई, तुम्ही पण चला बाहेर. अहो, काय झालं? काय झालं? शांत व्हा बघू. तर सगळं छान होणार आहे, काळजी करू नका. नेत्रा पेज घेऊन येईल. शांत व्हा. बरं वाटतंय ना? मला बोलायचंय तुझ्याशी. सांभाळा स्वतःला आता. म्हणजे आपल्या जिन्यावरून सारखं खालीवर खालीवर नको करूस, त्रास होतो. काही हवं असेल तर मला हाक मार, मी आणून देईन तुला. हो, पण नाचानाच नको करूस हा. आणि एक सांगू का, आपल्या घरात जे चाललंय ना आता, त्याचं टेन्शन नको घेऊस तू. डोकं शांत ठेव. आणि जर तेजस चिडचिड करत असेल ना, तर त्याला सांग, नको चिडचिड करूस म्हणावं. आता ही वेळ नाहीये चिडचिड करण्याची. मी काय म्हणतो, माझ्या चिडचिड करण्याचं कारणच इथून निघून गेलं तू. म्हणजे बघ, मी हे अगदी शांतपणे बोलतोय, चिडचिड न करता. जरा निघ नाही तू. अरे, सून आहे ती माझी. माझी सून प्रेग्नंट आहे, म्हणजे मीच काळजी घेणार ना तिची. अगं, घरात एवढी माणसं आहे, तुझी काय गरज आहे? जा निघ जा. मी नाही ऐकणार आहे तुझं. हे बघ, तू आधी म्हणतेस की चिडचिड करू नको, आणि मग चिडचिड करायला लावतेस का? असं करतेस? जा ना, जा जा, तुझी गरज नाही. जा ग, जा जा, शांतपणे सांगतो, जा. तेजस, खूप वर्षांनी पाळणा हलणार आहे रे राजाध्यक्षांच्या घरात. आजी होणार आहे मी. मला किती आनंद झालाय ना, मी शब्दात नाही सांगू शकत. तेजस, प्लीज माझा आनंद नकोही राहून घेऊस माझ्यापासून. ए, चल. ठीक आहे, तुला हवं तसं वागेन मी. तू सांभाळा, काळजी घे. फाल्गुन, मी नसताना या बाईला रूम मध्ये घ्यायचं नाही.
तेजस मी सांगतो तेवढं ऐक प्लीज. पण परत घरात आली ना मला सांगितलं घरात घ्यायचं. ताई चला उपमा खाऊन घ्या. या 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 बसा येते. अजून काही लागलं तर मला सांगा. हा नेत्रा, एक रिक्वेस्ट आहे, म्हणजे प्लीज मी नसताना तू फाल्गुनी सोबत राहशील का? तिची काळजी घेशील का? म्हणजे बघ, केतकी काकू आणि आजी आहेतच, पण तरी तू जरा लक्ष ठेव. आणि त्या बाईला प्लीज या रूम मध्ये येऊ नको देस. साहेब एक सांगू तुम्हाला. काय इथे कुठे? मी ते बाजारात गेले होते. थोडं सामान घ्यायचं होतं ना, ते फाल्गुनी ताईंसाठी जरा पौष्टिक पदार्थ बनवायचे म्हणून मग बाजारात गेले. सो स्वीट ऑफ यू. तुम्ही इथे कसे? नाही म्हणजे ऑफिसला नाही गेला? नाही तिथेच निघालो होतो, पण इथे बँकेत काम होतं मध्ये, तेवढ्यात तू दिसलीस म्हटलं. बरोबर, ठीक आहे मी येते. नेत्रा, थँक्यू सो मच. कशासाठी? सगळ्यासाठी. म्हणजे हे फाल्गुनीसाठी हे जे काय आता केलेस ते, घरातल्यांसाठी एवढं सगळं करते. साहेब तुम्ही आता यासाठी थँक्यू म्हणणार आहात? तुम्ही पर्क करताय मला असं बोलून. मग तुझे आभार कसे मानायचे? पण नेत्रा मी सिरियसली सांगतोय, म्हणजे तू आल्यापासून सगळं बदललंय खरंच. आधी ना मी सगळ्यांशी खूपच वाईट व्हायचो, सतत फ्रस्ट्रेशन मध्ये असायचो, कोणावरही चिडायचो उगाच. म्हणजे इनफॅक्ट फाल्गुनीवर सुद्धा, आणि तुझ्यावर पण किती वेळा चिडलोय मी. पण आता सगळं बदललंय आणि यापुढेही असंच राहणार आहे. म्हणजे मी आता फाल्गुनीची काळजी घेणार आहे, माझ्या बाळाची काळजी घेणार आहे, त्यांना जास्तीत जास्त वेळ देणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरी वेळेत यायचं. फाल्गुनी ताईंना वाट नाही बघायला लावायची. येस. नेत्रा, बंटी मामा आणि त्या इंद्राणी बद्दल काही कळलं का? साहेब तुम्ही नका ना विचार करू आता या सगळ्याचा. तुम्ही आता फक्त फाल्गुनी ताई आणि बाळाचा विचार करा. कारण ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांना खूप नकारात्मकता लागली आहे आणि माझी इच्छा आहे की ती बाळापर्यंत पोहोचू नये. आणि तशी मला खात्री आहे बाळाचं पायगुण खूप छान असणार आहे. बाळ घरात आल्यानंतर ना घरात सगळं छान होणार आहे, सगळं व्यवस्थित आधीसारखं. आणि दुरावलेली नाती सुद्धा परत जवळ येतील, खात्री आहे मला. दुरावलेली नाती? बघ नेत्रा, खरं तर त्या रुपाली म्हात्रेशी आता माझं काही देणं घेणं नाहीये. पण हा, अद्वैत आणि माझ्या बाबांमध्ये आणि अद्वैत मध्ये जे काही वाद सुरू आहेत, जी काही भांडणं आहेत, ऍटलीस्ट ती जरी थांबली ना तरी पॉझिटिव्ह गोष्टी, चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होईल. आबा म्हणतात चांगल्या गोष्टी वाईटावर नेहमी मात करतात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी नका करू, सगळं चांगलंच होणार. नका विचार करू या सगळ्याचा, विसरून जा आता. नेत्रा, बाकी सगळ्या गोष्टी विसरता येईल का? पण त्या रुपाली म्हात्रेमुळे माझ्या बाबांचा जीव गेलाय, तुझ्या बहिणीचा जीव गेलाय. या सगळ्या गोष्टी खरंच विसरता येतील. मला ऍक्च्युली झालंय लेट, सो मी निघतो. आणि हा, थँक्यू सो मच. हो, जाऊन आलो. 10th फ्लोअरचा स्लॅब झाला काल, बघून आलो. बरं, रेरा डेट जवळ आली आहे. ही साईट लवकरात लवकर कम्प्लीट करून द्यायची आपल्याला. हो, जशा इन्स्ट्रक्शन्स दिल्यात मी ऑलरेडी. ऐक, मी आणि तेजस चाललोय बाणेरला लँड इन्स्पेक्शनसाठी. तू इथेच थांब, कार्यकर येतील. त्या जीएसटीच्या फाईल्स बघून घे. पण लँड इन्स्पेक्शनला तुम्ही तेजसला का घेऊन जाताय बरोबर? म्हणजे त्यांनी फाल्गुनी बरोबर थांबणं जास्त इम्पॉर्टंट आहे आता, आणि लँड इन्स्पेक्शन वरून यायला लेट होईल रात्री. त्याला जाऊ द्यात घरी, मी येतो तुमच्या बरोबर. आणि जीएसटीची फाईल काय मी घरी मागवून चेक करेन. बर, ठीक आहे. मग तुम्ही तेजसला पाठवा लवकर घरी, मी येतो तुमच्या बरोबर. आलोच. बाबा, काय झालं? नाही, काय नाही. सांगा ना, कसला विचार करत होता? काही नाही रे, कधी कधी अद्वैतच्या वागण्यानं सरप्राईज व्हायला होता. पण मला नाही वाटलं सरप्राईज.
अद्वैतचा स्वभाव मुळातच चांगला आहे. आता त्या बाईमुळे तो थोडासा भरकटला होता. आता त्या बाईने काही खोट्या गोष्टी सांगून त्याला स्वतःच्या बाजूने करून घेतलंय. पण शेवटी तो तुमचाच मुलगा आहे. तुमचे संस्कार आहेत त्याच्यावर. थोडा चिडेल, रागावेल, पण ऍट दी एंड सगळ्यांच्या चांगल्याचाच विचार करेल. आताही बघा ना, म्हणजे त्याला आपण कोणी बोललोय नाही, पण स्वतःहून तो म्हणाला की फाल्गुनीला माझी सगळ्यात जास्त गरज आहे. सो खरं सांगू, तो असं व्यवस्थित वागतो, खरंच खूप बरं वाटतं. त्या रुपालीचा काही नेम नाही. 20 वर्ष मला ती फसवते. सॉरी, मी तुझ्या आईबद्दल, पण जे आहे ते आहेच. त्यावेळेला मला वाटायचंच की सगळं उत्तम चाललंय, व्यवस्थित चाललंय, बरं चाललंय. आता जेव्हा सगळं व्यवस्थित चाललंय असं वाटतं तेव्हा थोडंसं टेन्शन येतच. पण बाबा, तुम्हाला आता टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये, कारण तुम्ही आजोबा होणार आहात आता. का? अगं, आता सगळं घरात चांगलं व्हावं असाच आपण विचार करूया. म्हणजे इंद्राणीची गरजच पडणार नाही आपल्याला. आई बरोबर बोलताय तुम्ही. हो आई, पण बिन आता नको ग. रुपाली, आता घरात सगळं चांगलं वातावरण आहे ना, मग सगळं छानच होईल. जुन्या गोष्टी विसरायला हव्यात. आणि हे बघ, तू सुद्धा झालं गेलेलं सगळं सोडून दे आणि व्यवस्थित वाग. सगळे तुझ्याशी छानच वागतील. पटतंय मला तुमचं म्हणणं अगदीच. या घरात सगळे सुखात राहावेत असं मलाही वाटतच आहे आई. चला, तू बुद्धी येते म्हणायची. कशाला घाई केलीस बाळा? थोडं थांबायला हवं होतंस ना. मला या घरातलं वातावरण बिघडवायचं होतं. आता बघ, तुझ्यामुळे या घरातलं वातावरण पुन्हा छान होतंय की नाही. थांबायला हवं होतंस थोडं. सासूमा, झोप ना, आराम कर. नाही, तुम्ही इकडे. नाही, मला ना बाळाशी गप्पा माराव्याशा वाटल्या, बोलावंसं वाटलं म्हणून आले. मनातल्या मनात बोलत होते बाळाशी. माझं असं झालं ना की कधी एकदा हातात घेते बाळाला. नाही, तेजस नाही आलाय ऑफिस मधून अजून, म्हणूनच आले मी. तो आला की कसं वागतो बघितलंस ना माझ्याशी. तू बरी आहेस ना? हो. काळजी घे. मी येत जाईन बाळाशी बोलायला. ए, आपल्या बाळाचा. ए, माझ्या नातवाचं. माझ्या पुतणीचं. माझ्या पण पुतणीचं. हो, पण काय नाव ठेवायचं ते तर सांगा. दादा सांग ना, काय ठरवलंस नाव? नाही, पण मी काय म्हणतो, एवढ्या लवकर ठरवायचं असतं का नाव वगैरे? म्हणजे काही काय. अरे तेजस, बस बस, प्लीज बस. नेत्रा, तूच सांग ना, काय नाव ठेवायचंय? माझं ठरलंय काय नाव ठेवायचं ते. अँड आय एम शुअर फाल्गुनीला ते नाव नक्की आवडेल. सी बघा, काय मुलगा झाला तर ढोकळा.
आणि 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 मुलगी झाली तर जिलेबी. जिलेबी परफेक्ट. कसं वाटेल ते? ढोकळा तेजस राजाध्यक्ष. नाही गपरे. काय अद्वैत पाहिजे काय पण. अरे आजी काकूमा तुम्ही मला म्हणालेत ना की काही खावानं वाटतंय तर सांग मला. काय खावंसं वाटतंय? अद्वैत भाईजी म्हणाले ना ढोकळा आणि जलेबी. परफेक्ट आहेत ना नाव. सगळं किती मस्त वाटतंय. सगळे आधीसारखे एकत्र गप्पा मारतायत. अद्वैत पुन्हा सगळ्यांमध्ये मिक्स होतोय. हे सगळं एवढं मस्त वाटतंय कारण रुपाली आत्ता इथे नाही. ती असती तर एका प्रकारचं टेन्शन असतं, निगेटिव्हिटी असते. अरे वा, एकत्र बसलायत सगळे. आई अगदी वेळेवर आलीस तू. आम्ही सगळे तुझीच वाट बघत होतो. मला सांग आधी काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर डेंटिस्ट बरी बरी आहे दाढ आता. सुषमा काय झालं? चला जेवायला घेऊया. एक 10 मिनिटांनी घेऊया. आई आत्ताच आलीये, ती फ्रेश होऊन येईल, मग आपण सगळे एकत्रच बसूया ना. आई तू ये. आलेच. फाल्गुनी तू ना आता आईला विचार काय नावं ठेवूयात ते. परफेक्ट. आणि तुला जे काही खावं वाटतं ना ते सगळं आईला सांग. संजना पाटील, संजना पाटील. हा करे का? हो मला माहिती आहे तिकडे आज खूप गडबड आहे. मी आणि तेजस पोहोचतोच आहे थोडा वेळ. तोपर्यंत जरा ऍडजस्ट करा. आणि काही प्रॉब्लेम आला तर मी फोनवरती अवेलेबल आहेच. कामाची एवढी धावपळ असताना सुद्धा अद्वैत साहेब काळजीपोटी आले. साहेब, हाच तुमचा खरा स्वभाव आहे. पण काय झालं? अशी का बघतीयस? नाही काही नाही. ओकेस ना तू? हो. सगळं ओके आहे ना? ऑल ओके. अरे बाळाचा बिझी काका सुद्धा आलाय. येस. त्यांचं आहे ना? हॅलो अनिकेत, हाऊ आर यू? अरे मी मस्त. तू कसा आहेस? माझं सोड, बाळ काय म्हणतंय ते सांग. एव्हरीथिंग इज फाईन. मी टॅबलेट लिहून दिलेला आहे, त्या फक्त सुरू ठेव. डॉक्टर पुन्हा चेकअप वर कधी यायचे? नेक्स्ट मंथ. हा पण डॉक्टर मी काय म्हणतो, हिला जरा सांगा की धावपळ करू नका, कारण ही सतत धावपळच करत असते घरी. डोंट वरी, थोडी हालचाल व्हायला हवी पण जास्त नाही. कळलं ना फाल्गुनी? जास्त नाही. अद्वैत बाईजी सगळेच मला लेक्चर देते, आता तुम्ही पण सुरू झाला. हा हो, कारण तो आता तुला व्यवस्थित ओळखतो ना. हा. डोंट वरी, मी घेईन काळजी देते. बस. ऐक
अद्वैत भाईजी काहीतरी मस्त सॉन्ग लावा ना, मज्जा येईल. लावतो पण आवाज कमी ठेवणार. भाईजी ओके. अद्वैत, त्या डॉक्टरांना तू कसं ओळखतोस म्हणालास? अरे तो माझ्या एका फ्रेंडचा रिलेटिव्ह आहे आणि आपल्या एका अपकमिंग प्रोजेक्ट मध्ये त्यांनी त्याच्या क्लिनिक साठी जागा पण घेतली. हो, हे नव्हतं मला माहिती. पण डॉक्टर चांगला आहे. मग एक काम करू, आपण फाल्गुनीची पूर्ण ट्रीटमेंट त्याच्याकडेच करूया. बरं, बाणेरच्या साईडवर जायचंय ना आधी? नाही, या दोघींना सोडून आधी आपण सिंहगडच्या साईडवर जाऊ, मग बाणेर. बर ठीक आहे. अरे साहेब काय करताय तुम्ही? नीट बघून गाडी चालवा ना. एक मिनिट. सॉरी नेत्रा, पण तो खड्डा आला. पण अहो खड्डा आहे तर मग हळू गाडी चालवा. एक दिवस 10 मिनिटं उशिरा गेला कामावर तर काही हरकत नाही. नेत्रा सॉरी कूल. तुम्ही ठीक आहात? हा मी ठीक आहे, डोंट वरी. तुम्ही आरामात बसा, आरामात बसा. चला. सॉरी. नेत्रा, डॉक्टर काय म्हणाले? काही नाही, सगळं व्यवस्थित आहे म्हणालाय. फाल्गुनी ताई, काय किती घाई करताय? सावकाश प्या ना, पोटात दुखेल तुमच्या. फाल्गुनी, नेत्रा म्हणते ना ते बरोबर आहे. तुला आता असा आतताईपणा करून चालणार नाही. फाल्गुनी, खरं सांगू का? बोला ना. तुझ्यामुळे या घराचं वातावरणच बदललंय. सासूमा, खूप 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 थँक्यू. फाल्गुनी ताई, तुमच्या खोलीत जाऊया. तुम्ही जरा आराम करा. नीट बघू, परत नाही करायचा असं. आणि मुळात आपल्या घरात पालीच नाहीये. तरी जर तुम्हाला भीती वाटत असेल तर उद्या मी सगळं नीट बघून घेते. हो, नाहीतर राहू दे, मी यापुढे तुमच्या सोबतच राहीन. म्हणजे काही टेन्शनच नको. नेत्रामुळे ना आपली अर्धी काळजी मिटलेली आहे. हो ना, आपली फाल्गुनी ना जरा वेंधळीच आहे. सतत तिच्याबरोबर कोणीतरी राहायला हवं. डोंट वरी, नेत्र आहे ना. ए बाबा, तू लवकर पाणी घेऊन वर जा, नदी पुन्हा खाली यायची. आई चल. किती टेन्शन दिलं ना फाल्गुनीने. किती आरडाओरडा करत होती. तुला नेत्राचं वागणं विचित्र नाही वाटत आहे का? असं काय वागतीये ती? काहीतरी चालू आहे तिच्या मनात. देवा, तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे असं म्हटलं की भीतीच वाटायला लागते आधी मला. हो रे, म्हणजे
तिच्या डोक्यात काहीतरी सुरू असतं, मग योगायोगाने का होईना पण काहीतरी घडतं. माझा काहीच संबंध नसतो कशाशीच, आणि ते खापर मात्र माझ्यावर फुटतं. आई असं काही नाही होणार आहे आता. असं होऊ नये हीच इच्छा आहे माझी आधी. मला ना आता खरंच सांगते भीती वाटायला लागली आहे. ती कधी कसं वागेल, काय आरोप करेल माझ्यावर, काय बोलेल मला. खरंच मला खूप भीती वाटते. म्हणजे खरं सांगू तर आपल्या घरातल्या बाकीच्यांची पण कसं वागायचं, काय बोलायचं कळत नाहीये मला. आई तुला सांगितलं ना, तू नको काळजी करूस, मी आहे ना तुझ्या बरोबर. हो अरे आधी मला ना हल्ली रात्र रात्र झोप नाही लागत विचारांनी. तू आता शांतपणे जाऊन झोप. तू गोळ्या घेतल्यास का? आता झोप शांतपणे. आता फ्रुट्स खायचे? हो. आता आणि रोज खायचेत. आता नको मला. नाही फाल्गुनी ताई, नको. तुमच्यासाठी नाही, बाळासाठी खावी लागते. अगं फाल्गुनी, आता पौष्टिक खायला हवं तुला. बरी आठवण झाली. काल आम्ही पौष्टिक लाडू केलेत. केतकी आण ना लाडू, फाल्गुनीसाठी लाडू आण. अय्या हो, विसरले आणते. काय झालं? काल केवढी घाबरलीस तू. मग काय फाल्गुनी ताई, असं तुम्ही सोप्यावर उभं राहून किंचाळला तर भीती नाही वाटणार? तेजसने पण एवढा मोठा लेक्चर दिला, म्हणजे पता आहे तुझे. केतकी, अगं काय चाललंय? रात्रीची उतरली नाही का अजून? हे बघ तू उगाच अगं सकाळी सकाळी वादावादी नका ग घालू. आई हिला सांगा ना तुम्ही. शांत हो. दे लाडू दे. घे हा लाडू. मी नंतर खाते. नाही खा. मी खाते ना नंतर. चल चल लवकर खा. अगं मी, केतकी आणि नेत्रा आम्ही तिघींनी मिळून केलंय. आमच्यासाठी तरी खा. घे. अगं खा, चांगले असतात ते. आणि खाऊन तर बघ, आवडेल तुला. खा खा.
आवडला ना? मस्त लाडू थांब मी तुझ्यासाठी पाणी आणते. घेऊन ये. आता रोज एक लाडू खायचा. सॉरी फाल्गुनी, मनापासून नाही केलं मी, म्हणजे करावं लागलं मला असं. या घरात सगळं चांगलं व्हायला लागलं होतं ना, ते सगळं छान घडायला लागलं होतं. तेजस अद्वैत बोलायला लागले होते, अद्वैत शेखरशी व्यवस्थित बोलायला लागला होता. असं सगळं छान घडत राहिलं तर मग मला जे साध्य करायचं ते कसं साध्य करणार होते मी. म्हणून हे असं करावं लागलं मला. सॉरी. पण असं आता जे झालं ते झालं नाही का. आलिया भोगासी. चला रुपाली म्हात्रे, धक्क्यातून सावरायला हवं आता. घे. फाल्गुनी बळा, तुझी अस्वस्थता मला कळते ग, पण तुला आता सावरायला हवं. त्रास करू नको घेऊस बाळा. फाल्गुनी अगं रड तरी, रडून मोकळी तरी हो. तेजस, फाल्गुनी तू स्ट्रॉंग आहेस की नाही? स्ट्रॉंग नाही, अनलकी आहे. म्हणजे असं नाही बोलायचं. जे झालं त्यात तुझी काहीच चूक नव्हती. माझी चूक आहे. सॉरी तेजस. तू का सॉरी बोलतेस? काही नाही चुकलं तुझं, काहीच नाही चुकलं. सॉरी. फाल्गुनी बाळा, स्वतःला दोष देणं बंद कर. सॉरी नको बोलूस. सगळं संपलं नेत्र.
काय पाहिजे. सगळं संपलं नेत्रा. ऐकून येते. आमच्या घराला तुझी गरज आहे ग. अगदी देवासारखी धावून आलीस. अगं तुला ग्रंथ हवाय ना, देते मी. पण आता मी सांगते तसं कर. घरात काहीतरी वाईट घडलंय ते तुला कळलं, जाणवलं म्हणून तू इथे आलीस असं सांग म्हातारीला. बोल ना काहीतरी. झालं गेलं विसरून जा ना. अजून राग मनात धरलायस का? काहीतरी वाईट घडलंय, हो ना?